जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर सध्या फुलांचा हंगाम सुरू झालेला आहे। आपण पाठीमागे बघू शकता पर्यटक सातारा जिल्ह्यात कास पठारावरती फेरफटका मारू लागले आहेत। पश्चिम घाटावरील जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात या कास पठारावर आढळते। ऑगस्ट महिन्यापासून या कास पठारावरील फुलांचा बहर पाहायला मिळतो। मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच अनेक दुर्मिळ फुलांनी हे कास पठार फुलायला सुरुवात झाली आहे। महत्वाच्या 132 फुलांच्या जातीपैकी तेरडा, सतेची अस्वे, धनगरी फेटा, मिकी माऊस, कंदील पुष्प, चवर ही विविध रंगांची फुले येऊ लागली आहेत। मात्र अद्यापही संपूर्ण पठार फुलांनी आच्छादण्यासाठी थोडा दिवसाचा अवधी आहे। या वर्षी येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनातर्फे आगळं वेगळं आकर्षण ठेवलं आहे, ते म्हणजे बैलगाडी सफर। यामधून पर्यटकांना कुमुदिनी तलावापर्यंत फेरफटका मारता येणार आहे। त्यामुळे सातारा नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरातून पर्यटकांची रीत कास पठारावरती पाहायला मिळत आहे आणि पर्यटकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे।